कोटोलवाडीचा अभिमान. स्वातंत्र्य दिन आणि तलाव स्पर्धेचा जल्लोष. 15 ऑगस्टचा सूर्यप्रकाश आज कोटोलवाडीवर काहीसा वेगळाच होता. प्रत्येक गल्लीतून तिरंग्याची उंच फडकणारी झेंडे, देशभक्तीच्या गाण्यांचे सूर आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर देशाभिमानाची झळकणारी हास्य. वसईमधील कोटोलवाडी आणि मर्चेस परिसर हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होतं, कारण तलाव स्वच्छता व सौंदर्यीकरण स्पर्धेत इथल्या कोटोलवाडी ग्रुपने पहिला क्रमांक पटकावला होता. या विजयानंतर यंदाचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा जोश अधिकच वाढला होता. सकाळी 8 वाजता ग्रामस्थांनी आणि लहानग्यांनी एकत्र येऊन ध्वजारोहण केलं. प्रमुख पाहुणे म्हणून अल्फ्रेड, डेनिस, उज्ज्वल आणि प्रिन्सवेल को कमिटी सदस्यांनी झेंडावंदन केलं. ही फक्त स्पर्धा नव्हती, ही आमच्या एकतेची आणि निसर्गप्रेमाची ओळख होती, असं उज्ज्वलने भाषणात नम्रपणे नमूद केलं. डेनिसने पुढे सांगितलं, तलाव केवळ पाण्याचा स्रोत नाही, तो आपल्या नात्यांचा, परिश्रमाचा आणि संस्कृतीचा आरसा आहे. लहान मुलांनी देशभक्तीपर गाणी सादर केली. कोटोलवाडीच्या महिलांनी पारंपरिक नृत्य केलं. लहानग्यांना झेंडे आणि बिस्किटांचं वाटप झालं. तलावाजवळ फलक लावण्यात आला, विजेत्या कोटोलवाडी ग्रुपला सलाम. संध्याकाळी सर्व ग्रामस्थ एकत्र बसून तलावाजवळ चहा नाश्ता करत होते. तलाव आता अधिक सुंदर आणि स्वच्छ दिसत होता. त्या पाण्यात प्रत्येकाने आपल्या श्रमांचं प्रतिबिंब पाहिलं. अल्फ्रेड आणि प्रिन्सवेल यांनी सांगितलं की पुढच्या महिन्यात आणखी एक सामाजिक उपक्रम राबवायचा आहे, वृक्षारोपण मोहीम. या घोषणेनंतर सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्या दिवशी कोटोलवाडीने केवळ स्वातंत्र्य दिन साजरा केला नाही, तर आपली एकता, मेहनत आणि सामाजिक भान यांचाही गौरव केला.